कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचं कसं काय? माझं अरेंज मॅरेज झालं। काकी आणि मामी हे मैत्रिणी होत्या। मग ते बोलले, काकी बोलले की माझा पुतण्या आहे आणि माझी भाची आहे, म्हणजे आमची पत्रिका वगैरे बघून असं अरेंज मॅरेज झालेलं आहे। माझं पण अरेंज मॅरेज आहे। त्यांनी रिक्वेस्ट पाठवून जवळजवळ 2 महिने झाले होते आणि मी चेक केलं नव्हतं आणि मला त्यांच्या मैत्रिणीने फोन केला आणि मला सांगितलं की असा असा मुलगा आहे, तुला रिक्वेस्ट पाठवली आहे। मी चेक केलं, मग आम्ही फोनवर बोललो आणि नंतर असं समजलं की आमचे रिलेटिव्स पण सेम आहेत, आमचं गाव एक आहे आणि मग त्याच्यानंतर गाव रत्नागिरी। अरे सो मग आम्ही पुढे गेलो। मग बरं झालं ना। हो तुमचं? माझं पण अरेंज मॅरेज झालंय। माझ्या मामींची मैत्रीण आहे, त्यांनी सांगितलेलं स्थळ आणि नेमके त्याच वेळेला ते गोव्याला होते जॉबला। त्याच वेळेला ते इकडे आलेले मुलगी बघायला, म्हणजे दुसरी मुलगी बघत होते ते। आणि त्याच वेळेला माझी पत्रिका गेली, मग त्यांनी बघितलं, मग ते म्हणाले मला तर उद्या रिटर्न जायचं आहे लगेच गोव्याला, मग आपण लगेचच उद्याच्या उद्या प्रोग्राम करूया बघण्याचा। मग मी बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला, आमची पसंती झाली आणि मग नंतर 1 वर्षाने झालं लग्न। 1 वर्ष? हो 1 वर्षाने झालं। ते गोव्यालाच होते? नाही, नंतर त्यांनी ट्रान्सफर करून घेतली इकडे। हां, आमचं पण अरेंजच आहे। माझे काका आणि माझे सासरे हे दोघं मित्र आहेत आणि एकाच कंपनीमध्ये काम करत होते। तर त्यांनी सहज असं बोलले की माझ्या पत्नीचं करायचं आहे, माझ्या मुलाचं करायचं आहे। मग त्यांनी सांगितलं, आमचं स्थळ सुचवलं, मग बघण्याचा कार्यक्रम झाला, पसंती झाली, मग लग्न झालं। बरं, तुम्ही आता सगळे एका बिल्डिंगमध्ये हो ना? 5 नंबर। मग तुमचे मिस्टर सुद्धा एकमेकांना ओळखतच हो, त्यांच्या प्रत्येक बर्थडेला त्यांची पार्टी असते त्यांची आणि आम्ही आमची पार्टी करतो। तुम्हाला बोलवत अजिबात नाही। आमचा मोठा ग्रुप आहे आमचा। बरोबर। हा, आणि त्याच्यामध्ये 18-19 बायका आहेत आम्ही। त्यांचे सगळ्यांचे नवरे ते वेगळी पार्टी करतात। गच्ची काय असतं वेगळ्या पार्टीतून? आम्ही जात नाही बघायला, मला बोलवतच नाही। तुम्हाला बोलवतच नाही? आम्ही फक्त जेवण करून द्यायचं। अच्छा, प्रत्येक ज्याचा बर्थडे असतो ना, मग त्याची बायको जेवण करून देते किंवा मग बाहेर अरेंज करतात, असं आहे। आणि मग बाकी सगळे तिकडे वरती भेटतात। आणि साधारण किती वेळ चालते पार्टी? 12:30-1ला घरी येतात, 8 वाजता जातात ते। तुम्ही जागे असता की तुम्हाला कळतं, वाटतं 10:30ला? आम्ही जागे असतो, फोन करत असतो ना, लवकर या लवकर या। काय त्यांना कॉल करत असतो, या हो, लवकर पण घरी। ते काय 1-1:30च्या आधी येत नसतील ना? त्यांना चंद्र आवडत असेल आणि तो टेरेसवर असते पार्टी। टेरेसवरून चंद्र काय छान दिसतो माहितीये? वा वा वा। तुमच्या मैत्रिणींमध्ये कधी वाद होतात? नाही, मी नाही, ती जास्त भांडते। मी भांडत नाही, काही पण नको सांगू। नाही, सगळं जरी असलं तरी सुद्धा कोण भांडतं असं विचारल्यावर सगळ्यांनी थेट तुमच्याकडे पहिलं बोट दाखवलं। मला आता कळलं मिस्टर गल्फमध्ये का राहतात। पण मला एक सांगा, तुम्ही इतक्या मैत्रिणी आहात, आज टीव्हीवर कार्यक्रम चाललाय, कोण चिडतं असं म्हटल्यानंतर एखादी मैत्रीण की दुसऱ्या मैत्रिणीचं जो काही स्वभाव असतो ते 4 लोकात सांगत नाही, बरोबर की नाही? तुम्ही 5 जणींनी इतक्या तत्परतेने बोट दाखवलं, एक लिडरशिप क्वालिटी आहे त्यांच्या। हे आता कौतुक नका करू बाई, आता लगेच तुम्हाला शब्द आठवायला लागले लिडरशिप क्वालिटी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।